माझं नाव डॉक्टर प्रदीप मुळे. मला सांगायला आनंद वाटतो की मी बाबांच्याबद्दल खूप चांगले चांगले अनुभव घेतलेले आहेत. 2018 साली मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो आणि मला तेव्हा रात्रभर झोप लागायची नाही अजिबात. म्हणजे मी एक मिनिटसुद्धा झोपू शकत नव्हतो, अशी माझी परिस्थिती होती. तर माझी मिसेस ब्रह्मकुमारीमध्ये आहे, ती पण विकी आहे, ती चांगलं काम करते. तर तिने घरी फोटो लावले होते बाबांचे आणि मी सहज असं त्या दिवशी एक दिवस असं बसलेले असताना मी सहज पाठीमाग बघितलं तर बाबांचं मला मूर्ती दिसली आणि त्यातून मला एक चमत्कारिक लाईट असा माझ्या शरीरावर आला, एवढं जाणवलं. त्यानंतर मी एकदम निवांत रिलॅक्स झालो की मला आजपर्यंत काय झालंच नाही. किती वाजता ही घटना घडली? संध्याकाळी 7:30च्या वेळेला ही घटना घडली होती. ओके. संध्याकाळच्या वेळेला. ओके. आणि त्यानंतर मग मी कोर्स केले 2 वेळा 7-7 दिवसाचे. आणि रोज मुरली मी आता वाचतो ते पहाटे 5च्या दरम्यान तर माझी मुरली असते. वा. ते पण आंघोळ वगैरे सगळं आवरून. वा. आणि सवयच लागलेली आहे आम्हाला की डेली रुटीनमध्ये तुम्हाला फ्रेश वाटतं? एकदम. थकावट वगैरे अजिबात नाही? अजिबात नाही. मी किती रात्रभर जागायला सांगितलं तरी मी जागू शकतो. अच्छा. बाबाची याद. काही इमर्जन्सी केसेसमध्ये काही अनुभव आपल्याला? इमर्जन्सी केसेसमध्ये मला खूप अनुभव आले बाबांच्या बाबतीत. एक पेशंट होती, माझ्या मित्राची मुलगीच होती. त्यानं विश्वासानं डिलिव्हरीसाठी माझ्याकडे घेऊन आला. पहिली वेळ होती तिची. डिलिव्हरी वगैरे झाली पण ब्लिडिंग खूप झालं. हो. तर मग मी बाबाला याद केली. म्हटलं बाबा असं म्हणलं नाही तरी येतं मुलगी जाईल बिचारी. काय चमत्कार झाला काय माहिती. मी सगळं ऑलरेडी देऊन बसलो होतो इंजेक्शन वगैरे. ओके. असं नुसतं म्हणलं सगळं ब्लिडिंग वगैरे एकदम हळूहळू कमी. ओके. पेशंट जगली ती. आता बरेच आहेत अनुभव. अच्छा. आता तुम्ही एकदम स्ट्रेस फ्री आहात? आता एकदम स्ट्रेस. असं नाही का वाटत आहेत की आता खूप डॉक्टरसुद्धा दिवसभर टेन्शनमध्ये म्हणजे कामं करून करून थकतात आणि मग थोडा ड्रिंकचा आधार घेतात किंवा काही व्यसनांचा आधार घेतात डॉक्टर्स, याची गरज आहे का खरी? अजिबात नाही. वा. काय गरजच नाही आता सध्या त्याची. अच्छा. नॉनव्हेज किंवा ड्रिंक्स काही गरज नाही त्याची. नाही आहे. मग डोपामिन हार्मोन जे आहे आपल्या ब्रेनमधून जे आनंदाचं स्रवत असतं, हे मेडिटेशन राजयोगामुळं शक्य आहे. आणि तुम्ही जर मेंटली फ्रेश असाल तर तुम्हाला या गोष्टींची गरज पडतच नाही. गुड. व्हेरी गुड. त्यासाठी मग हे मेडिटेशन आपल्याला हवं आहे. अच्छा. मला ध्यानात अजून बसता येत नाही, एक माझं एक वीक पॉईंट आहे. पण तेवढा माझ्याकडं. पण कर्मयोगी आहात सर तुम्ही, कर्मयोगी आहात. वेळ पण मिळत नाही तेवढा. की सकाळी 5 वाजता म्हणजे 5च्या अगोदर उठून सगळं आवरून मुरली वाजायची, मग जरा इकडे तिकडं, नंतर मग लगेच हॉस्पिटल. हॉस्पिटलचं काम असं की कधी कुठल्या पेशंटला सांगू शकत. स्टाफ आपला कितीच आहे आता? 15 स्टाफ आहे टोटल. व्हेरी गुड. गुड. या ठिकाणी मंडणगड इथे तालुका खेड नाही मंडणगड तालुका आहे, जिल्हा रत्नागिरी. आणि या ठिकाणी हे मातोश्री हॉस्पिटल आणि हे हॉस्पिटल आदरणीय डॉक्टर सरांचं आहे. तर तुम्ही सर्व पेशंट पण या हॉस्पिटलमध्ये येऊन काही शारीरिक मानसिक काही बिमारी असेल तीसुद्धा आपण दूर करू शकता आणि एव्हर हेल्दी वेल्दी आणि हॅपी राहू शकता. थँक्यू व्हेरी मच सर.